नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक प्रश्न उत्तरे बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर सुरू करूया. रिकामी जागाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता कमकुवत झाली. तर कोणाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता कमकुवत झाली? औरंगजेब यांच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता कमकुवत झालेली आहे. नेक्स्ट, जर्मनी, ऑस्ट्रेलिया व रिकामी जागा यांच्यात त्रिराष्ट्र मैत्री करार झाला. तर जर्मनी, ऑस्ट्रेलिया व इटली यांच्यात त्रिराष्ट्र मैत्री करार झाला होता. नेक्स्ट, रिकामी जागा साली प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली. तर 1936 साली झालेली आहे. नेक्स्ट, रिकामी जागा यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केली. तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केलेली आहे. नेक्स्ट, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रिकामी जागा यांनी ब्रिटिश शासनाने दिलेल्या सर या पदवीचा त्याग केला. तर कोणी केलेला आहे त्याग? रवींद्रनाथ टागोर यांनी. नेक्स्ट, रिकामी जागा सर्वात मोठी ग्रंथी आहे. तर यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणते एक पीक वर्षातील तिन्ही हंगामात घेतले जाते? तर सूर्यफूल हे असे पीक आहे जे वर्षातील तिन्ही हंगामामध्ये घेतले जाते. नेक्स्ट, भारतात मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र पुढीलपैकी कोठे आहे? तर सिमला येथे बटाटा संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट, हळदीतील पिवळा रंग पुढीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येतो? तर कुरकुमीन या द्रव्यामुळे हळदीतील पिवळा रंग येत असतो. नेक्स्ट, जगातील एकूण साखर उत्पादनात बीटपासून तयार केलेल्या साखरेचा वाटा जवळजवळ रिकामी जागा इतका आहे. तर 44% इतका आहे. नेक्स्ट, राज्यात खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता इक्रिसॅट तंत्रज्ञान वापरण्यात येते? तर भुईमूग या पिकाकरिता इक्रिसॅट तंत्रज्ञान वापरण्यात येते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या तृणधान्यामध्ये तेलाचे प्रमाण सर्वाधिक असते? तर मका या तृणधान्यामध्ये तेलाचे प्रमाण सर्वाधिक असते. नेक्स्ट, काळ्या रेगूर जमिनीत कापसाबरोबर खालीलपैकी कोणते अंतर पीक घेणे फायद्याचे आहे? तर तूर हे पीक घेणे फायद्याचे आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता चिखलणी ही प्रक्रिया निगडित आहे? तर हरभरा या पिकाकरिता चिखलणी ही प्रक्रिया निगडित आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते पीक रब्बी हंगामातील नाही? तर मूग हे पीक रब्बी हंगामातील नाही आहे. नेक्स्ट, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? तर मराठी वर्णमालेत एकूण 2 स्वरादी आहेत. नेक्स्ट, उर्दू व्यंजनात न येणारे व्यंजन सांगा. तर फ हे आहे. नेक्स्ट, पक्षी झाडावर बसतो अधोरेखित वर या शब्दाची जात ओळखा. तर शब्दयोगी ही आहे. नेक्स्ट, खोंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर कालवड हा खोंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो. नेक्स्ट, तलाव या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? तर पावक हा तलाव या शब्दाचा शब्द समानार्थी नाही आहे. पावक हा. नेक्स्ट, ग्रामपंचायतीमध्ये कार्यकारी शक्ती कोणाकडे असते? तर सरपंच यांच्याकडे असते. नेक्स्ट, पनामा हा रोग कोणत्या झाडावर आढळतो? तर केळी या झाडावर पनामा हा रोग आढळतो. नेक्स्ट, संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
तर न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय आहे, न्यूयॉर्क येथे. नेक्स्ट, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कुठे आहे? तर सोलापूर येथे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो? तर चित्रपट या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. नेक्स्ट, आंग सान सू की या कोणत्या देशातील नेते आहेत? तर म्यानमार यामधील आहेत. नेक्स्ट, शांतिवन हे कोणाचे समाधीस्थळ आहे? तर पंडित नेहरू यांचे शांतिवन हे समाधीस्थळ आहे. नेक्स्ट, कितव्या घटनादुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला? तर 73व्या घटनादुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. नेक्स्ट, पंचायत राज व्यवस्था भारतात प्रथम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर पंचायत राज व्यवस्था ही भारतात सर्वप्रथम राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे, राजस्थान या राज्यामध्ये. नेक्स्ट, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय आहे. नेक्स्ट, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे राहण्यास उमेदवाराचे वय किती वर्ष पूर्ण असावे लागते? तर 21 वर्ष वय पूर्ण असावे लागते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी. नेक्स्ट, ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणाची असते? तर राज्य निवडणूक आयोग यांची ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी असते. नेक्स्ट, ग्रामपंचायत सदस्यास अपात्र ठरवण्याचे अधिकार कोणास आहेत? तर जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायत सदस्यास अपात्र ठरवण्याचे अधिकार असतात. जिल्हाधिकारी यांना. खूप IMP क्वेश्चन आहेत, नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट, भारतीय संसदेचे स्थायी सभागृह कोणते आहे? तर राज्यसभा हे भारतीय संसदेचे स्थायी सभागृह आहे. नेक्स्ट, कांदा हा वनस्पतीचा कोणता भाग आहे? तर खोड हा कांदा या वनस्पतीचा भाग आहे. नेक्स्ट, खालीलपैकी सर्वात कमी पाण्यावर येणारे पीक कोणते? तर बाजरी हे सर्वात कमी पाण्यावर येणारे पीक आहे, बाजरी हे. नेक्स्ट, ग्लूटेन हे प्रथिने कोणत्या पिकात आहे? तर गहू या पिकामध्ये ग्लूटेन हे प्रथिने आहे, गहू या पिकामध्ये. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या पिकाचा उपयोग दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो? तर सोयाबीन या पिकाचा उपयोग दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. नेक्स्ट, भारतात सर्वात जास्त ऊसाचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतात सर्वात जास्त ऊसाचे उत्पादन घेतले जाते. नेक्स्ट, श्रीमंत शेतकऱ्याजवळ रिकामी जागा हेक्टरपर्यंत जमीन असते. तर श्रीमंत शेतकऱ्याजवळ 1 हेक्टरपर्यंत जमीन असते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.